Cancer Healer Center, a new beginning. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या तर 4 वर्षांनंतर सीबीआय कडून क्लोजर रिपोर्ट सादर. रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांनाही क्लीन चिट. सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं. सुशांत सिंगच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा. वेळ आल्यावर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पोलिसांना देणार, राणेंचं वक्तव्य. दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली. नारायण राणेंचा दावा तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठकीचं आयोजन. उद्योजकांसोबत सुद्धा मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती. नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार. नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका. महापुरुषांबद्दल असभ्य विधान करणारा प्रशांत पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा. प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर सुद्धा जारी. जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. तर जातीयवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडून घ्या. नारायण राणेंची प्रतिक्रिया. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न. सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून आता हा निर्णय लागू होणार. सोमवारी कांद्याला काय भाव असणार याकडे सर्वांचंच लक्ष. मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र. दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी. ताराबाईंच्या स्मृतीस्थळाची अवस्था दयनीय तर तात्काळ जीर्णोद्धार करा. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असेल. राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ तर आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण हे गडचिरोलीत. सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन. तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा आता 39%वर. बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. विदर्भवासियांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या. तर उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई नागपूर, पुणे नागपूर यासह इतर मार्गांवर 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर 7 विकेट्स राखून विजय. बंगळुरूच्या फिल सॉल्ट, विराट कोहलीची अर्धशतकं खेळी तर कुणाल पांड्याच्या नावावर 3 विकेट्स. Cancer Healer Center, a new beginning.